पाटे दीवा वैष्णवा संगती
सुख वाटे जीवा आणि कमी देवा कायणेनो गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने लाज वय शंका दुराविलामान नकळे साधन या परते गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने तुका म्हणे आता पुल्या सायाचे तुका म्हणे आता पुल्या सायाचे आम्हा जगदिशे सांभाळावे गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने विठ्ठला 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 अन्याउश्च हस्तचरण शवनत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम
कृपा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठावत्या सर्वेशा करहातटी 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यो भागवत संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस जिजाई रमण पंचमवेद यच्च यावत भूतलावरती अवतरलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह चंदनाप्रमाणे अखंड अविरत जिजविणारे संत सज्जन धर्माचे पुरस्कर्ते श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा चार चरणाचा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आणि विनवणीच्या प्रकरणातला अतिशय गोड अभंग आज या ठिकाणी आपल्या पुढे मांडलेला आहे. परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं आज या ठिकाणी श्री विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ दादा महाराजांच्या जन्मसप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी अर्थात 750व्या वर्षाच्या निमित्तानं सलावात प्रमाणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कुशल मार्गदर्शनानं आणि सर्व ग्रामस्थ मंडळी बेलत गवाण यांच्या अनमोल सहकार्याने आयोजित केलेला हा नामसप्ताह खरं तर इतका आनंद वाटतोय मला. जर कृपया मंडपाच्या बाहेर जी तरुण माणसं किंवा इतर जण उभी आहेत, एकतर उभं राहायचं असेल तर शांतपणे उभं राहायचं, न तर आपलं मुकाट घरी जायचं. कारण काय होतं, वातावरण बिघडायला जास्त वेळ लागत नाही. पूर्ण शांत राहा, कोणी बोलू नका. खरं तर इथे आले हे सगळं वातावरण पाहिलं आणि एवढा आनंद वाटला मनस्वी. मला खरं तर मी 6:45ला आले असते, पण मला यायला 7:05 झाले. कारण आधी मला मॅपने रस्ता चुकून सांगितला. मी इथपर्यंत आले, पण इथून पुढे रस्ताच बंद, गेट कसलं तरी. परत वळून पाठीमागे हनुमानजीच्या मंदिरापर्यंत आणि तिथून तो इथपर्यंतचा रस्ता. मी विचार केला आता मेलं काम, आता रस्ता असा आहे तर पुढं काय असेल. पण इथं आल्यानंतर आणि हे सगळं पाहिल्यानंतर कळलं, दिसतं तसं नसतं. इथं आले आणि हे सगळं वातावरण पाहिलं आणि असं वाटलं कांचनताई मी बेलत गव्हाण नावाच्या कोणत्या गावात नाही, मी साक्षात वैकुंठात अवतरले. याचं कारण तुम्हाला सांगते. एकतर मुळातच या सप्ताहाचं आयोजन तुमच्या करवी आहे. त्याच्यामुळं एका कुशल स्त्रीनं याचं आयोजन करणं, की ज्या स्त्रीनं असा इतिहास घडवला, न भूतो न भविष्यती. काय तुमच्या गावचं भाग्य असेल. आजपर्यंत ही जी 4 पीठं आहेत वारकऱ्यांची, या 4 पीठांमध्ये काय किंवा अन्य पीठांमध्ये काय, कधीच कोणत्या स्त्रीला मुख्य आणि मानाचा दर्जा नव्हता. आता तू का कशा करता हे भाग सगळे निराळे आहेत, मला त्याच्यामध्ये नाही शिरायचे. पण हा आत्तापर्यंतचा हा एवढा मोठा इतिहास, की आत्तापर्यंत कधी न घडलेला इतिहास मोडून काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काम कांचनताई जगतापांनी केलंय. आणि ताई, मला या गोष्टीचा तुमच्या एवढा मोठा आदर आहे की माझी सखी, कारण आम्ही अतिशय घनिष्ठ मैत्रिणी आहोत, आम्ही एकमेकीवरती अतिशय प्रेम करणारे आहोत. आणि मला ज्या वेळेला कांचनताई श्री संत निवृत्तीनाथ दादांच्या संस्थान कमिटीवरती अध्यक्ष म्हणून निवडून आल्या, त्या दिवशी ताई आज जे पाणी तुमच्या डोळ्यात आहे ते पाणी माझ्या डोळ्यात सासवडलं होतं.
का माहिती आहे की आज खरंच मुक्ताईला आनंद झाला असेल. हे फक्त बोलायचं होतं. आज मुक्ताईला आनंद झाला असेल की माझ्या लेकीला समाजाने सन्मान दिला. लेकही त्या योग्यतेची आहे म्हणून दिला. आणि खरंच तुमच्या गावचं भाग्य आहे की तुमच्या गावाच्या लेकीनं हा एवढा मोठा सन्मान आता तो निर्माण करण्याकरता तो काही असा तसा मिळालेला नाही. त्याच्याकरता तेवढा त्यागही आहे, त्याच्याकरता अट्टहास आहे, त्याच्याकरता जिद्द आहे, त्याच्याकरता अभ्यास आहे, त्याच्याकरता तेवढंच प्रेम आहे, आदर आहे. आणि हे सगळं आहे आणि तुमची सगळ्यांची साथ आहे म्हणून हे शक्य झालं. त्याच्यामुळे मला आनंद वाटतोय. मुळातच एवढ्या मोठ्या पदावरती कांचनताईचं नाव महाराष्ट्रामध्ये आरूढ झालं. याच्यापेक्षा काय पाहिजे लो, याच्यापेक्षा आनंद काय काय असू शकतो. आज हे निश्चित झालं की आपण श्री ज्ञानोबारायाच्या लेकी आहोत. हां, आणि खरंच हा एवढा मोठा कांचनताईंचा हा गौरव, हा आदर, हे सगळं जे काही आहे, मला एकमेव वाटतं या सगळ्याच्या पाठीमागं जर कोण असेल तर ते आदरणीय भाऊजी त्यांचे पतिदेव आहेत. एवढी मोलाची साथ आदरणीय भाऊजींनी ताईंना दिली, ताईच्या परिवारानं दिली आणि म्हणून हे सगळं शक्य झालं. त्याच्यामुळे खरंच किती किती धन्यवाद द्यावेत, जेवढे द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहे. आणि आज मला आनंद वाटला ताईच्या गावामध्ये आज कीर्तन सेवा करण्याचा योग आला. मला आल्या आल्या ताईने सांगितलं होतं आधीच, ताई माहेर आहे. माहेर आहे म्हटल्यानंतर प्रत्येक स्त्रीची भूमिका हीच असते नाही का. बाई बाई जाते मी माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मूळच्या घराला, माझ्या मूळच्या घराला, ग बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. आज ताईच्या माहेराला जाण्याचा आनंद मोठा आहे. त्याच्यामुळं ताईंच्या सोबत आदरणीय श्री धीरज भाऊ मांडे, त्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच आणि बेलद गव्हाण सर्वच ग्रामस्थ मंडळी ज्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला आहे, अशी सर्वच सप्ताहाची कमिटी, त्याचबरोबर श्री मारुती मंदिर आणि मारुती मंदिराच्या सर्व सेवेकरांच्या माध्यमातून आज या ठिकाणी उत्तम असलेली सेवा. आणि खरंच मी आधी बोलले की इथं हे सगळं वैकुंठ अवतरले. कारण वैकुंठात कोण आहेत माहिती आहेत? वैकुंठात गंधर्व आहेत, वैकुंठात इंद्र आहे, वैकुंठात अर्जुनासारखी माणसं आहेत, वैकुंठात सनकादिकांसारखे संत आहेत. आणि ते सगळंच वैकुंठ असं मला वाटतं इथं अवतरित झालंय. आदरणीय खरं तर तो वैकुंठातला भगवान इंद्र त्याचा अंश घेऊन या वैकुंठामध्ये अवतरण्याचं काम दिनेश दादाच्या माध्यमातून त्यांनी केलं. कारण आमचा अतिशय जुना परिचय आहे आणि दिनेश दादाचा अतिशय गोड परमार्थिक ऋणानुबंध आमचे त्या ठिकाणी जोडलेले आहेत. दादाचं वाजवणं अप्रतिम, त्यांच्या बरोबरीनं अतिशय सुंदर आणि दिनेश दादाची अगदी तोलामोलाची साथ देणारे श्री मृदंगाचार्य कृष्ण महाराज अप्रतिम, जबरदस्त. हां, वाजवणं असं सुंदर असावं, अगदी कडाडकड सुंदर वाटलं. त्यांच्या बरोबरीनं अतिशय सुंदर गाण्याची साथ देणारे, खरंच ज्यांचं गाणं किती उंच जाऊ दे तरी ते बेसुरी नाही वाटत, ते तेवढाच आनंद देतं. आदरणीय मिलिंदजी महाराज मालेगावकर, आधी आमची भेट झालेली आहे. अतिशय गोड गाणं आहे, अतिशय सुंदर. त्यांच्या बरोबरीनं नेहमीच या भागाचं रत्न असणारे आदरणीय आकाशजी दादा. आकाशचा इतकं उत्तुंग गाणं आहे तुमचं, त्यामुळे आनंद वाटतोय. आपल्या तरुणाईनं अनेक जणांची मनं जिंकणारे आकाश दादा. त्यांच्या बरोबरीनं अतिशय सुंदर गाणं वैभवजी महाराज गाडवे, आदरणीय चोपदार माऊली, वेणेकरी माऊली,
सर्वच आदरणीय टाळकरी ही बालगोपाळ मंडळी सुंदर साथ देत आहेत. वय छोटी आहेत पण साथ मात्र मोठी आहे. त्याच्यामुळं अतिशय सुंदर साथ देणारे टाळकरी वर्ग आणि व्यासपीठाला ज्यांचं उत्तम आणि कुशल व्यासपीठ आहे असे माझ्या पतिराजांचे परमस्नेही आणि ज्यांचा आमचा खूप जुना ऋणानुबंध आहे असं ज्यांच्या लेखी आमच्या घरी माझ्या मनात अतिशय आदराचं स्थान आहे असं आदरणीय सुधाकरजी महाराज आहेत. त्यांच्या बरोबरीनं संदीपजी महाराज मुरकुटे आणि सर्वच माई भगिनी पुरुष मंडळी. अतिशय गोड साऊंड सिस्टीम, शूटिंग आणि आपण सर्वजण आपल्या सर्वांच्यामुळे या कार्यक्रमाला लाभलेले सौंदर्य अतिशय गोड ही मंडपाची शोभा आहे. काय वर्णन करावं एवढं कमी आहे. आल्या आल्या निवृत्तीनाथांचं दर्शन हा सगळ्यात मोठा योगायोग. त्याच्यामुळे आनंदी आणि सुंदर वातावरण आणि या वातावरणामध्ये बस असं वाटलं की हाच अभंग घ्यावा आणि याच्यावरतीच काय बोलायचंय ते बोलून घ्यावं. आणि म्हणून अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया मुळातच विनवणीच्या भाषेतून भगवंताच्या बरोबर संवाद साधतायत. आदरणीय वैकुंठवासी जोग बाबांचं एक वाक्य आहे. मोठी माणसं कामाशिवाय कधी येत नाही आणि काम झालं मग इथं राहत नाही. वैशिष्ट्य आहे जो चांगला पाहुणा आहे ज्याला कळतं. चांगल्या पाहुण्याचं वैशिष्ट्य आहे कामाशिवाय गावात यायचं नाही आणि काम झालं की गावात राहायचं नाही. शहाण्या पाहुण्याचं हे जसं लक्षण आहे तसं शहाण्या कीर्तनकाराचं सुद्धा लक्षण आहे. कीर्तनाशिवाय कुणाच्या गावात जायचं नाही आणि काला झाला की तिथं म्हणजे तुम्ही हा नियम पाळत तुम्हाला नाही हे लागू, इतरांचं मी सांगते. शहाण्या पाहुण्याचं लक्षण आहे. आता आमच्या इकडं तुमच्या इकडचं काही सांगत नाही कारण तुमचा हा सगळा MIDCचा भाग आहे, औद्योगिकीकरणाचा भाग आहे. त्याच्यामुळे जे काही असेल ते आमच्या सासवडकडचं, इकडचं काहीच नाही. आमच्या इकडं काही पाहुणे असे आहेत जे आले ते कुळ कायद्याने लागू झाले. पण शहाणा पाहुणा आल्यानंतर लगेच जातो हे शहाण्या पाहुण्याचं लक्षण आहे. महाराज आमच्या इकडं आला तो पाहुणा आला, ज्या दिवशी आला काय पाहुण्याचा ताट सांगावं, पाटीला पाठ बसायला पाठ, अगदी पंचपक्वानाचं ताट, रांगोळ्यांचा थाट आहे, अगरबत्त्यांचा घमघमाट आहे, सुंदर सुंदर पदार्थ आहे, तोंडाला पाणी सुटू देऊ नका, 9 वाजता जेवण आहे, अशी सगळी पदार्थाची सरबराई आहे. पुढं पाहुणा जेवायला बसला अगदी करगुटा तुटेपर्यंत हाणलं. जेवण झालं, निवांत आराम झाला, रात्र झाली, सकाळ उलटली, पाहुणा जायचं नाव घेईना. विचार केला अरे ठीक आहे काहीतरी काम असेल उद्या नक्की जाईल. पंचपक्वानाचा जावई आज थेट पोळी भाजीवर. पोळी भाजीचा बेत तोही संपला. पाठबीट ठाटबीट काही नव्हता, तोही बेत संपला. ती रात्र संपली, दिवस उगवला, अजून पाहुणा तिथंच. आता बस म्हणले आता पिठल्या भाकरीवर आणूया. मग तोही दिवस सरला, पिठल्या भाकरीचा जावई जायचं नाव घेईना. आजचा दिवस म्हणले डाळ खिचडीवर काढू बळबळ गेला. डाळ खिचडीचाही दिवस गेला आणि आता मात्र म्हातारी वैतागली. त्या म्हाताऱ्याला प्रश्न केला, म्हणली का हो पाहुणा जाणार कधी आहे? 4 दिवस झाले नाही का? प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे? किती दिवस पाहुणा थांबणार आहे? जायचं नाव घेतोय का नाही बोला. म्हातारा म्हणला अगं तुला कसं कळत नाही, जावई आहे. जर काही बोलायला जावं तर पोरगी नांदतीये त्याच्या दारात. डायरेक्ट असं बोलता येणार नाही. म्हणजे तुम्हाला जमत नसेल मला सांगा, तुम्हाला काय जायचंय बोलायला? पाहुण्याला दिवसाच्या 4 भाकरी खायला घालून माझी मनगट गायला आलीत. जमतंय तुम्हाला कमी बोलू? हे बघ म्हणले आपली संस्कृती आहे ती पाहुण्याला जपणारी आहे. अतिथी देवो भव, पाहुण्याला जपणारी आहे. त्यामुळे पाहुण्याला डायरेक्ट बोलायला जाऊ नको. जे काही असेल ते मी मिटवतो. म्हणजे जमत असेल तर बघा, नाही तर मी. अगं थांब बाई, तुला पाहुणा नकोच आहे ना? अजिबात नकोय. हे बघ नको असलेला पाहुणा तसं तर जा म्हणणं योग्य नाही,
पण नको असलेला पाहुणा घालवण्याची युक्ती माझ्याकडे आहे. वा, काय युक्ती आहे? म्हणले युक्ती आहे, पण युक्ती करता युती करावी लागेल. सध्या युक्तीशिवाय युती होत नाही, युतीशिवाय युक्ती होत नाही. केली म्हणली, युती केली. बोला बोला, आता काय करता? माझं घोंगडं अडकलं. बोला. म्हणले युती अशी आहे, युक्तिवाद असा आहे. हे बघ, पाहुणा सकाळी येईल, आल्याबरोबर मी तुला सांगेल स्वयंपाकघरात, अहो पाहुणे आलेत, चहा टाका. मग तू आतून सांगायचं साखर. मग मी बाहेरून तुला सांगेल, अहो संपली असेल तर घेऊन या. मग तू आतून सांगायचं, पाय मोडले का तुमचे, तुम्ही आणा. मग अगं एवढं ऐकलं की तळपायाची आग मस्तकाला जाईल. असा धावल, स्वतःच्या नवऱ्याला उलट बोलली म्हणून हातात काठी येईल. आता ते जुन्या काळातलं होतं जरा. हातात काठी येईल, आतमध्ये स्वयंपाकघरात येईल. आई मारताना ठोका कणगीवर टाकेल. कणगी कळते का तुम्हाला जुन्यांना? आता नवीनांना अवघड आहे, पण मी पटवून देण्याकरता सांगते. पूर्वी धान्य ज्याच्यामध्ये ठेवलं जायचं, ते धान्य ठेवण्याकरता वेताच्या विणकामानी, त्याला वरून वेताचं विणकाम करून शेणाच्या आवरणाने सारवून मग ते बंदिस्त करून धान्य त्याच्यात सुरक्षित ठेवायचं. त्याला म्हणायचं कणगी. पण हे बघ, मारताना ठोका कणगीवर टाकेल. म्हणजे मी करेल मारायचं नाटक आणि तुला करायचं रडायचं नाटक. मला रडायचं, अहो तो माझ्या डाव्या हाताचा मळ, बस काही लागत नाही. म्हणली रडणं मला जमणार, चांगल्यापैकी जमणार. हातखंड आहे. जमलं? हो जमलं. तयार आहे तू? तयार आहे. मग करायचं नाटक. सुरुवात. भली सकाळ सकाळ झाल्याबरोबर ताई पाहुणा दारात आल्याबरोबर म्हातारा म्हणला, हो चहा टाका, पाहुणे आले. अहो साखर संपली. अहो संपली असेल तर घेऊन या. पाय मोडले तुमचे, तुम्ही आणा. काय काय म्हणली? तुझ्या मालकाला तू म्हणली पाय मोडले तुमचे, तुम्ही आणा? लाज वाटते का तुला? उठलं म्हातारा, हातात काठी घेऊन लटलट 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 कापत असं रागाच्या भरात आत धावलं. एवढी मारली म्हातारी, एवढी मारली. आता कशी मारली त्याचा डेमो आधी दाखवलेला. एवढी मारली म्हातारी. त्या जावयानं विचार केला, आपल्या चहा पाण्याकरता विठ्ठल रखुमाईचा प्रपंच मोडतोय, बरं नाहीये, चांगलं नाही. मग आता इथं थांबण्यात नाही, आता इथून जाण्यात मजा आहे. मी या विषयावर तुमच्याशी बोलते. आता थांबण्यात नाही, आता जाण्यात मजा आहे. मला निघायला पाहिजे. निघालो पाहुणं, घेतलं सगळं ते गबाळ आवरलं, पाठीवर घेतलं, निघालो पाहुणं स्टँड कडं बेलत गव्हांच्या. कशाला आता ताकाला जायचं आणि गाडगदरीला पोवायचं. घेऊ दे तुमचंच नाव एकदाचं. जसा पाहुणा स्टँडला, या म्हातारीचा हात चाललाय. मारशील, बोलशील स्वतःच्या नवऱ्याला उलट, लाज वाटते तुला? या वयात उलट बोलतीस. दोघांचं बराच वेळ चालले, पण इकडं अर्धा तास झाला, 8 वाजले, पण एसटीच येईना ताई. झाली ना पाहुण्याची विचारचक्र उलटी. खरंच म्हातारीचं भांडण झालं असेल का मला कटवायला नाटक? पण म्हणला इथं विचार करून काय उपयोग आहे? मग गावात जाऊन पाहिलं पाहिजे. पाहुणा गावात, यांचा आतमध्ये चालले. बोलशील उलट स्वतःच्या मालकाला, बघ आता मार खाशील. बराच वेळ यांचा मार चाललं, हे सगळं चाललं, दोघांची भांडणं चाललेली आहेत, बराच वेळ चाललेलं आहे. म्हातारा म्हणला किती मारू तरी तुला? अगं ज्याला ज्याच्याकरता एवढं मारायचं ते आहे का गेलं, ते तरी जाऊन पाहून येऊ दे. म्हातारा बाहेर आलं, अलीकडं पाहिलं, पलीकडं पाहिलं, मागे पाहिलं, पुढे पाहिलं, सगळं गायब. बघ मला म्हणत होतीस, मी म्हणून झालं 40 वर्ष तुमचा प्रपंच रेटलाय, तुम्हाला काय कळतं प्रपंचातलं? बघ नको असलेला पाहुणा लावला का नाही मीच उधळून. म्हातारी म्हणली नका गुलाल उधळू. तुम्ही एकट्यानी नाही, मी युती केली म्हणून. मी युतीच नसती केली तर तुम्ही काय निवडून येता? ते असू दे. मी कसं तुला मारल्यागत केलं? म्हातारी म्हणली मी कुठं कमी होते? मी कसं रडल्यागत केलं? मी कसं मारल्यागत केलं? अहो मी कसं रडल्यागत केलं?
मी कसं मारल्यागत केलं. अहो मी कसं रडल्यागत. पाहुणा हळूच दारात. मी कसं मारल्यागत केलं, मी कसं रडल्यागत केलं. पाहुणा हळूच दोघांच्या मध्ये. मी कसं गेल्यागत केलं. विठ्ठला विनोदाचा भाग सोडून द्या. मी एवढ्या करता तुमच्या पुढे हा प्रपंच मांडतीये. शहाणा पाहुणा तो आहे जो कामाशिवाय येत नाही आणि काम झालं की थांबत नाही. हे वैशिष्ट्य आहे. तसं अखिल साम्राज्य आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबाराया मरद वयाच्या अगदी 16व्या वर्षापर्यंत सगळी ग्रंथ संपदा ज्ञानेश्वरी झाली, अमृतानुभव झाला, चांगदेव 65 झाली, भावार्थ दीपिका, हरिपाठ, गवळणी, विरहिणी, अभंग, मोठं साम्राज्य ज्ञानोबारायांनी उभा केलं. आणि आता मनामध्ये आलं आता थांबण्यात नाही, आता इथून जाण्यात मजा आहे. शहाणी माणसं काम झालं की राहत नाहीत. काम झालं की निघून जाण्याचा प्रयत्न करतात. ऐका, आता काही महाभाग असे आहेत पर सगळं जप्त व्हायच्या आत आलं तरी सुद्धा त्यांना इच्छा नाही जाण्याची. तरी त्यांना वाटतं मी करावंच, मी करावंच, मी राबावंच, मी इथून बाहेर पडूच नाही, माझ्याच ताब्यात असावं सगळं. पण नाही, ज्ञानोबारांनी विचार केलाय. कितव्या वर्षी? मला 16व्या वर्षी. काय होतं आपलं 16व्या वर्षात? 16व्या वर्षात ज्ञानोबारांनी विचार केलाय आता हे सगळं संपवावं आणि निघून जावं, ही यात्रा संपवावी, निघून जावं, माझं कार्य पूर्ण झालंय. निघाले. येणं जाणं त्यांच्या हातात. ऐकताय ना तुम्ही? बडबड नाही ना करत? हा, अगदी अगदी कान टवकारून ऐका, कारण हे मी तुमच्याबरोबर टाइमपास नाही बोलत आहे, माझ्या मनातला भाव व्यक्त करते. हृदयीचे ते हृदयी घातले, माझा भाव तुमच्या हृदयापर्यंत पोचायचा आहे. टाइमपास म्हणून नका ऐकू, या खऱ्या खऱ्या अंतःकरणाने ऐका. पोटतिडकीनं मी तुमच्याशी बोलते. ज्ञानोबारांनी विचार केला, निघाले. मला ज्या क्षणी ज्ञानोबाराय निघाले त्या क्षणी ताई निवृत्ती दादा पुढे आले. ज्ञाना, माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे, माझ्याकरता तुला 2 वर्ष थांबावं लागेल. महाराज ज्ञानोबारायच्या डोळ्यात एका क्षणात पाणी आलं. मुळातच मातृत्व आहे जवळ. एका क्षणात पाणी आलं. का माझ्या निवृत्ती दादाला मी नाही म्हणू? ज्या निवृत्ती दादानी माझ्यावरती एवढे अनंत उपकार केलेले आहेत त्या माझ्या दादाला नाही कसं म्हणू? ज्या निवृत्ती दादानी ही नौका स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार, स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार. निवृत्तीनाथ दादांच्या करता ज्ञानोबारायच्या नामदेवराय शब्दबद्ध करतायत. स्वामीजी या योगे झालो स्वरूपाकार, उतरिलो पार माया नदी, पाळिले पोसिले चालविला लळा. बा माझ्या कृपाळा निवृत्तीराया, काय माझ्या दादाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत की ज्या दादामुळे माझी ही नौका पहिले तीराला पोचते. कुणी म्हणावं, कुणी म्हणावं, बोलत चाला तुम्ही. अहो हे ज्ञानोबारायांनी म्हणावं की माझ्या निवृत्ती दादामुळं ही माझी नौका पहिल्या तीराला पोचतीये. तुम्ही माणसं इतकी भाग्यवान, तुम्ही त्या निवृत्ती दादाच्या कोश येतात. तुमचं
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो साच उद्धरिलो गुरुकृपे. माझ्या दादाचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. माझ्या दादाला नाही कसं म्हणू. थांबले महाराज. निवृत्तीनाथ दादांकरता 2 वर्ष ज्ञानोबा आहे निघाले. लहानगे सोपान काका पुढे झाले. ज्ञानदादा माझ्याकरता 2 वर्ष थांबाल का हो? मनात विचाराला मोठ्या करता थांबलो आणि जर लहाना करता नाही थांबलो तर हा भेदभाव आहे. आणि भेद ब्रो. मग जर मोठ्या करता थांबलो तर लहाना करता थांबायलाच हवं. थांबले महाराज. सोपान देवान करता 2 वर्ष थांबले निघाले. लहानगी मुक्ताई पुढे झाली. ज्ञानदादा आता माझ्याकरता थांबाल काय हो? माझ्याकरता थांबाल? मला असं म्हणल्याबरोबर निवृत्तीनाथ दादांच्याकडं पाहतायत, एकदा सोपान देवांकडं पाहतायत, एकदा मुक्ताईकडे ज्ञानोबराय पाहतायत. आणि पाहता पाहता त्यांच्या लक्षात आलं सगळा आतापर्यंतचा चित्रपट टीव्हीतला नाही, भूतकाळातला उभा राहिला. हे सगळं ज्ञानोबरायच्या दृष्टीपटाला समोर उभं राहिलं. माझ्या मुक्तीला नाही कसं म्हणू? कोणत्या तोंडारी माझ्या मुक्तीला नाही म्हणू? नाही म्हणण्याची माझ्यात हिंमत नाही. कारण थोडंसं पाठीमागं गेले भूतकाळाच्या पटलावरती आणि गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं एक काळ होता. इथून आळंदीपासून 2 किलोमीटर अंतरावरचं गाव डुडुळ गाव. आणि त्या डुडुळ गावात ज्ञानोबाराया मधुकरी करता गेलेत. असा नियम होता की निवृत्तीत ज्ञानदेव भिक्षेसी जात आणि सोपान मज लागी सांभाळीत. गेलेले आहेत तिथं जवळ ज्ञानोबाराय मधुकरी करता. ती मधुकरीची जोळी काय त्याच्यात कुणी टाकलं असेल कुणी टाकलं नसेल माहित नाही. ती जोळी घेऊन निघालेल्या आहेत. शांतपणे त्यांच्या मस्तीत आहेत, मग्न आहेत. चालता चालता एवढ्या शांतत कुणीतरी आवाज दिला, थांब. पाठीमागं वळले आणि जसं पाहिल्याबरोबर लक्षात आलं आता पुढे काय घडणार आहे. आणि घडणार आहे तो सगळा घटनाक्रम डोळ्यापुढे उभा राहून ज्ञानोबारायच्या डोळ्यात पाणी चाललं. कारण काय घडणार आहे याचं रोज 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 चालू होतं. रोज प्रयोग चालू होते. काय घडणार आहे लांबूनच नुसतं पाहिल्याबरोबर हातच जोडले तिकडून. काका फक्त एवढ्यांदा मला जाऊ दे. दाखव काय आहे त्याच्यात आधी. ज्ञानोबारांनी विचार केला आता मात्र दाखवण्याशिवाय पर्याय नसेल, पण काहीतरी शिकस्त करूयात. पुन्हा एकदा हात जोडले. का एवढ्यांदा मला जाऊ देत. मी परत या वाटेनं तुम्हाला आयुष्यात कधी दिसणार नाही. सिद्धेश्वराची शपथ. दाखव एकदा दाखव काय आहे त्या जोडीत. मनात चित्र साठवलेलं होतं. आज पहिल्यांदा माझ्या जोडीत काहीतरी आहे. आज घरी जाणार आहे, पर्णकुटीत जाणार आहे, सिद्धबेटात जाणार आहे, माझी मुक्ताई पुढे येणार आहे, माझा सोपाना पुढे येणार आहे, माझे निवृत्तीदादा पुढे येणार आहे. त्यांच्या पुढे जोडी दिसणार आहे. त्या जोडीतलं धान्य दिसणार आहे आणि ते धान्य बघून माझ्या लेकरांचे चेहरे सुकावणार आहेत. पण घडलं उलटच. ज्यावेळेला ही व्यक्ती समोर आली, काका एवढ्यांदा ऐका माझी लेकरं उपाशी आहे. तो 2 दिवस झालं माझ्या लेकरांना अन्न नाही. एवढ्यांदा फक्त एवढ्यांदा जाऊ द्या. मी पाया पडतो तुमच्या. एवढ्यांदा मला इथून जाऊ द्या. असं म्हणता जवळ येऊन ती जोळी हिसकावलेली आणि हिसकावून टरा फाडून टाकलेली. मला ज्या वेळेला त्या जोळीतलं धान्य जमिनीवरती सांडलेलं आणि त्या सांडलेल्या धान्याकडे बघून ज्ञानोबारायचे डोळे गच्च भरून आलेले. कारण त्या धान्यामध्ये एवढीशी मुक्ताई होती. दादा मला भूक लागली हो. दादा मला काहीतरी खायला द्या हो. त्या एवढ्याशा पडलेल्या धान्याच्या दाण्यांमध्ये दिसत होता हा इवलाचा सोपान देव. ज्ञानदादा मला काहीतरी खायचंय हो. ज्ञानदादा मला भूक लागली. ज्ञानदादा काहीतरी खायला आणा हो. असं म्हणून घराबाहेर पडलेले ज्ञानदादा. आणि घडलेला सगळा प्रसंग मनात विचार आला, माझ्या लेकरांना आता काय देऊ. एक लक्षात ठेवा, परिस्थितीची किंमत त्याला कळते ज्याच्यावर परिस्थिती येते. ज्याला परिस्थितीच कळत नाही, ज्याला परिस्थितीच येत नाही, त्याला परिस्थिती काय कळणार आहे. काय कळणार आहे.
परिस्थिती. ज्ञानोबरायला त्या दाण्यांमध्ये परिस्थिती दिसते. मनामध्ये विचार केलाय या समोरच्या व्यक्तीने, अरे कदाचित मी गेलो तर माझ्या नंतर हे पोरग जमिनीवरचे दाणे सुद्धा वेचून न्यायला कमी करणार नाही आणि हे दाणे सुद्धा याच्या ताब्यात जाऊच नाहीत. म्हणून त्या दाण्यावरती स्वतःच्या वाहनाच्या टाचा रेंगसल्या. काय वाटलं असेल हे ज्या वेळेला पाहिलं नाही ज्ञानोबारायांनी, एवढं रडू आलं, मी खरंच एवढा पापी आहे, मी खरंच एवढा गुन्हेगार आहे, माझे लेकरं खरंच एवढ्या दंडाच्या पात्रतेची आहेत की त्यांना अन्न सुद्धा खाता येऊ नये. आणि जर एवढं सगळं करण्याच्या मी जर हे सगळं स्वीकारण्याच्या योग्यतेचा नसेल तर मला इथं राहण्याचा अधिकारच नाही मला. तिथून जे निघाले तडा 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 पावलं टाकत मला 3 रायनी पार केली, तडा तडा पावलं टाकत त्या सिद्ध बेटातल्या त्या पर्णकुडीत येऊन धाडकन तो दरवाजा लावला. पण ती बाहेरच्या मुक्ताईनं पाहिल्याबरोबर तिच्या लक्षात आलं आजही काहीतरी घडलंय. रोजच होतं हो, पण नवीन काय असेल. पाणउतारा रोजच होता. आज पत्रिकेत नाव टाकलं नाही तर आम्ही कीर्तनाला नाही जात. आमच्या बापानी काय सोसलंय हे एकदा कधीतरी पाहावं डोकून. रोजच होता पाणउतारा, पण आजही नव्याने काहीतरी घडलंय आणि जोरात आलाय ज्ञानदादा. दार लावून घेतलंय म्हणून त्या पर्णकुटीच्या दारात आले आणि मुक्ताईनं बाहेरून दार वाजवलं. ज्ञानदादा, ओ ज्ञानदादा, अहो काय झालं ज्ञानदादा, तुम्ही दार का जोरात लावून घेतलंय? ज्ञानदादा, अहो दार उघडा ज्ञानदादा. दम पडे ना तिला, काहीतरी घडलंय. बहिणीची माया आहे ना, बहिणीचं प्रेम आहे. फार सोसलं आयुष्यात. आई गेलेली पाहिली, बाप गेलेला पाहिलाय, संकट पाडलेत, परिस्थिती पाहिलेली आहे, सोसलंय सगळं. आता सहन होत नाहीये. दारात उभे आहेत मुक्ताई. दादा, अहो दादा दार उघडा. तो मुक्ताईचा आवाज ऐकला आणि ज्ञानोबारायला आपोआप रडू आलं. नको आवाज देऊस. नाही ग, मी तुला 2 वेळेच अन्न नाही देऊ शकत. मुक्ते मला माफ कर, मी तुला 2 वेळेच अन्न नाही देऊ शकत. मी निघालो या जगाला सुख देण्याकरता आलो, ज्ञान देण्याकरता आलो, प्रेम देण्याकरता आलो, भक्ती देण्याकरता आलो. मी नाही कळलो. निघालो ज्या वाटेनं आई बाबा गेले त्या वाटेनं. परत ज्या वेळ बाहेरच्या त्या मुक्ताईनं ऐकलं, बाहेरून आवाज दिला, ज्ञानदादा एवढ्या करता. आणि असं जर असेल, ज्या दिवशी आई गेली ना, माय बापे आम्हा त्याग केला, ज्या दिवशी आई गेली ना त्या दिवशी आम्हाला कळतच नाही. पण ज्ञानदादा त्या दिवशी आमची आई तुम्ही झाला, निवृत्ती दादा आमचा बाप झाला. ज्ञानदादा आम्हाला आई बाप कळतच नाही. सोपानाचा आणि माझा मायबाप तुम्ही झाला. आज याही आई बापानं जर त्याग केला, आम्ही जगायचं कोणाच्या भरोशावर? ज्ञानदादा फक्त एवढ्या करता तुम्ही जायचं म्हणताय. त्या दारावरती थाप टाकता एवढ्या अशा मुक्ताईनं आवाज दिला, दादा संत जेने भावे जग बोलने सोसावे कोणी कोणा शिकवावे सार शोधो निया घ्यावे लढवाड मुक्ताबाई जीव मुद्दर ठाईचा ठाई तुम्ही तर विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा 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 योगी पावन मनाता योगी पावन मनाता
अभंग आहेत ना, बरं 14च आहेत, 14च. पण ह्या 14 अभंगात एका बहिणीनं एका भावाला केलेला सखोल उपदेश आहे. काय काय सांगावं माझ्या भावाला, किती सांगावं, किती बोलावं माझ्या दादाला. 14 अभंगात मला तर विश्व भरून जाईल एवढा उपदेश केलाय मुक्ताईनं. संत तोची जाना जगी आमच्या दिवे घाटात ज्या वेळेला माऊली चढतात, अहो त्यावेळेला एक मनामध्ये संकल्प येतो, त्या काळी बैलगाडी नाही दिली या लोकांनी. आज फक्त त्या घाटातून, घाट किती आहे, 7 किलोमीटरचा आहे दिव्याचा, घाटातून चढण्याकरता ज्ञानोबा रायाला 7 बैलजोड्या लागतात. किती? 7. त्या 7 बैलजोड्याचा लिलाव होतो आणि त्या लिलावातला शेवटचा 7व्या बैलाचा लिलाव आहे, तो लिलाव कमीत कमी 1 कोटीच्या घरातला असतो. मनात विचार येतो, अरे त्या काळी त्यांना एक बैलगाडी देण्याकरता लोकांनी नाकारलं, आज त्यांच्या रथाला माझी बैल जुंपली जावीत म्हणून कोटी रुपये देणारी लोक आहेत. हा इतिहास कुठे आहे? हे कुणा करताय? ज्यांनी सोसलं त्याच्या करताय, ज्यांनी सहन केलं त्याच्या करताय. पाणी नाही पिऊ दिलं लोकांनी. त्या काळात पाण्याकरता प्रतारणा कराव्या लागल्या महाराज. तोच समाज आहे, ज्ञानोबारायाचा भूतकाळ आहे, त्याकरता पाणी नाही पिऊ दिलं. आजच्या वर्तमानात परत त्या ज्ञानोबारायाच्या अक्षरशः समाधीवरती पहाटे 4 वाजल्यापासून दयाच्या, दुधाच्या, मधाच्या, अमरसाच्या, साजूक तुपाच्या, सप्तनद्याच्या, सागराच्या घागरीच्या घागरी लोक होतात. अहो त्या काळी मांड बांधण्याकरता खापर नाही मिळवू दिलं. हा भूतकाळ आहे. मांड बांधण्याकरता खापर नाही दिलं. आजचा वर्तमान, अहो त्या काळी मांड बांधायला खापर दिलं नाही. आजच्या वर्तमानात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी निघू देत आणि दिंडीच्या मुखात एक वाक्य असू देत, ज्ञानोबा तुकाराम महाराज, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा निवृत्ती, ज्ञानोबा सोपान, ज्ञानोबा मुक्ताई, ज्ञानोबा तुकाराम महाराज, ज्ञानोबा माऊली तुकाराम.
वारकऱ्यानं एवढं वाक्य म्हणलं, दिवसभर ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, रात्री लाडू गुलाबजाम. जे आम्ही अनुभवतोय ना, आज एक सांगू तुम्हाला, आज आमच्या अंगावरती भरजरी वस्त्र आहेत. हे आम्ही सोन्या नात्यानी सजलोय, नटलोय. आमच्या गाड्या आहेत लाखो लाखो रुपयांच्या आहेत. आमच्या अंगावरती किलो किलोनी सोनं आहे. आमची इस्टेट बघितली तर कदाचित तुम्हाला लाजवेल एवढी आहे. पण कायम एक भान असते, या सगळ्याचा मालक अलंकापुरात आहे. या सगळ्याचा मालक त्र्यंबकेश्वरात आहे. या सगळ्याचा मालक सासवडात आहे. या सगळ्याचा मालक मुक्ताईनगरात आहे. हे सगळं त्यांचं आहे. त्या वैभवाचे आम्ही फक्त हिस्सेदार आहोत. हे सगळं त्यांचं आहे. त्यांच्या नावावर आम्ही फक्त कमवतोय, मिळवतोय. फक्त मान असावं हे त्यांचं आहे. आणि त्यांना मिळायला पाहिजे, हे त्यांना गेलं पाहिजे. का मी एवढ्या करता हे सगळं 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 एवढं सोसलं ज्ञानोबारायांनी, पण त्या मुक्ताई करता, त्या मुक्ताईचं हे सगळं स्वरूप पाहिलं. कारण माझ्या मुक्तीमुळं मला हे सगळं प्राप्त झालंय. मी पुन्हा एकदा मुक्तीमुळं आलोय. माझ्या मुक्तीला नाही कसं म्हणू. म्हणून त्या मुक्ती करता माऊली थांबले. 2 वर्ष थांबले. 2 वर्ष पूर्ण झाले. आणि आता मनामध्ये निश्चय आला, आता थांबवणारं कुणी उरलं नाही. आता निघायचं. निघाले, विचारही नाही म्हणायचा. पंढरपुरात गेले. जसं पंढरपुरात जाऊन महाराज, पण मनामध्ये निश्चय आहे, मला यात्रा तर करायची आहे. मला तीर्थयात्रा, मनामध्ये एक निश्चय आहे, मला या हिंदुस्थानची तीर्थयात्रा करायची आहे. पण तीर्थयात्रा करताना 2 नियम आहेत. पहिली तीर्थयात्रा आहे, पहिला नियम आहे ती पायी व्हावी. आज बरीच लोक म्हणतात आम्ही 4 धाम केले, आम्ही 12 ज्योतिर्लिंग केले, आम्ही अष्टविनायक केले, आम्ही 3.5 शक्तिपीठे केली, आम्ही 11 रुद्र केले, आम्ही 12 मल्हार केले, आम्ही 3.5 शक्तिपीठे केली, आम्ही अमुक केलं, अमुक तमुक केलं, आम्ही आमक्या केलं, आम्ही ढमक्या. सगळं कशाने केलं? अहो कशाने केलं? हा बोला की, बोलायला काय लाज वाटावी? केलंयच तुम्ही. हा गाडीने केलं, ज्याची परिस्थिती चांगली आहे त्यांनी, रेल्वेनी ज्याची त्याच्यापेक्षा चांगली आहे, स्लीपर कोचनी त्याच्यापेक्षा चांगली आहे, विमानाने. पण एक लक्षात ठेवा, जी गाडी न होते ती सहल आहे, आणि जी पाया न होते ती तीर्थयात्रा आहे. हा तीर्थयात्रेचा नियम आहे कांचनताई. महाराज म्हणतायत हे माझ्या पदार्थ नाही, संतांचे सबळ पुरावे आहेत. जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालावया पाय, तव तू अपुले स्वहित पाहे, तव तू अपुले स्वहित पाहे,
वारकरी काय गोड नाचलात पोरानू. वा दिनेश दादा बढिया. आनंद आहे, आनंद आहे. महाराज म्हणतात याला पुरावे आहेत. जोपर्यंत हे शरीर सुंदर आहे, म्हातारपण लांब आहे, इंद्रियात ताकद आहे, तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. पण कशी? पायी करावी, पायी करावी. आणि खरंच या बाबतीत मी भाग्यवान आहे. माझ्या पतिदेवांनी 2 नर्मदा परिक्रमा पायी केल्या, एक हिमालयाची यात्रा पायी केली. नर्मदेचा अपूर्व आनंद या नावाने सुंदर अनुभव आहेत त्यांचे. ज्या शूळपाणीच्या जंगलामध्ये खरंच जिथं आदिवासीन करता सामाजिक शैक्षणिक या सगळ्या गोष्टींचा अभाव होता, त्या गोष्टींना पूर्णवात नेण्याकरता माझ्या पतिदेवांचं मोठं योगदान आहे. या गोष्टीचा मला स्वाभिमान आहे. पायी व्हावी, तीर्थयात्रा पायी व्हावी. पायी तीर्थयात्रा घडो, देह संता पायी पडो, देह संता पायी पडो, देह संता पायी पडो. पायी तीर्थयात्रा घडो, देह संता पायी पडो, देह संता पायी पडो. पायी तीर्थयात्रा घडो आणि देह संता पायी पडो. तीर्थयात्रा पायी व्हावी. पहिला नियम आहे, कळला तुम्हाला, चांगला कळला. आता दुसरा नियम आहे, ती कोण्यातरी महात्म्याच्या संगतीत व्हावी. आता आपण अभंगाच्या थोडंसं जवळ जातोय. ती पायी व्हावी. दुसरा नियम आहे, ती कोण्यातरी महात्म्याच्या संगतीत व्हावी. ज्ञानोबारांनी विचार केला मला पायी करायची आहे, मान्य आहे, पण कोण्यातरी महात्म्याच्या संगतीत करायची म्हणल्यावर मोठा प्रश्न पडला. कारण ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा. ज्ञानोबाऱ्यापेक्षा मोठा वैष्णव जगात कोणी नाही. त्यांनी कोणाची संगती करावी? कोणतेच असे संत नाहीत महाराज ज्ञानोबाऱ्याचे समकालीन आणि नंतरचे ज्यांनी ज्ञानोबाऱ्याचं वर्णन केलं नाही. कोणी पहा तुम्ही. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, नाम ज्ञानेश्वरी, नाम ज्ञानेश्वरी. नामदेव महाराज. चला पुढे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वळती तसे. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. चला पुढे. संदेह गमला, संदेह गमला, संदेह गमला, कैसा रेणा रेणा, कैसा रेणा रेणा, कैसा रेणा वदविना. संदेह गमला, संदेह गमला, गमला गमला. संत श्रेष्ठ चोखोबाराय महाराज. चला पुढे. याच्याही पुढे जाऊ. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमैषामुखी बोलविला, बोलविला, वेदमैषामुखी बोलविला, बोलविला, वेदमैषामुखी बोलविला. संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज. चला पुढे. आणखीन पुढे जाऊन सांगतायत. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, रख पाया पैकिंकरा, रख पाया पैकिंकरा,
फेरा म्हैस कपूर केला वाचा गया कपूर केला वाचा गया ज्ञानोबारायाची ही गोड आरती आहे. त्या आरतीमध्ये ज्ञानोबारायांनी काय केलं याचा महिमा सांगतायत. चला पुढे. आणि कळस करतात जनाबाई महाराज. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, हे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. किती गावं? 8:45 वाजले. किती संत सांगावे. ज्या संतांनी ज्ञानोबारायांचं केलेलं वर्णन, असा एकही संत नाही ज्याने वर्णन केलं नाही. विचार केला कोण, आणि एकच उत्तर सापडलं मला. भक्तीनीत आणि वयानी श्रेष्ठ आहेत नामदेव महाराज. तडक पंढरपुरात नामदेवराला विनंती. नामदेवरायाकडून जसं निघाले पांडुरंगाकडे आले, वश म्हणले न्यायालयात न्यायाधीशाची परवानगी आणायला जावं लागेल. गेले, न्यायाधीशाची परवानगी आणली, आणि जसं नामदेवरायाला घेतलं तीर्थयात्रेला, नामदेवराय कुठे पांडुरंगाबरोबर बोलायला तयार आहेत. हेट म्हणजे बोलायचं नाही मला तुझ्याशी. माऊलीला बोलून घेतलं पांडुरंगानं. अरे माझ्या नामयाला नको म्हणताना तुम्ही तीर्थयात्रेला घेऊन चाललाय. माऊली एकच करा. फार गोड गोड सांगतात, ऐका. लाडका लडिवाळ नामा माझे ताने, तयाला मजवीन कोण आहे. आरुष साबडे नामा माझे वेडे, मार्गी मागे पुढे सांभाळावे. तहान भूक तुवा जीवीची जाणावी, मज चिंता याची थोर वाटे. जावे स्वस्ती क्षेम यावे शीघ्रवत, कराल ते स्वहित तैसे करा. तीर्थावळीतली प्रकरण आहे ती. सांगितलं निघाले, नामदेवराला जपा माझ्या. सावकाट जा बरं, पण माझ्या नामाला जपा, कारण माझा जीव माझ्या नामात आहे. माझा जीव. बघा एखादी बाई आहे, मुलीचं लग्न झालंय, मुलगी नांदायला निघाली, तुम्ही जाग्यात ना. कारण असलं म्हणलं की सगळ्यांना झोपा लागतात. मला चांगलं माहिती आहे, बाजार गप्पा असले की कीर्तन लय भारी होते. सध्या बाजार गप्पांना तर ऊत आला. पण एक आहे, ज्याचं बेगडी आहे ते टिकत नसतं, पण जे सत्य आहे ते मात्र चंद्र सूर्य तारे असेपर्यंत टिकतं. एक आहे, खप कमी असतो. तुम्हाला पटतंय ना? सोन्याच्या दुकानात जास्त गिराईक नसतात. हां, त्याच्यामुळे मी फार विचार करत नाही. बोलायचे देवाचंच बोलायचं, देवा करताच बोलायचं, आणि देवासाठीच बोलायचं. पटलं घ्या, नाही पटलं
माझं दुकान चालूच आहे सासवडला सोपान देवा पुढं. मला काही चिंता करण्याची कारण येत नाही, गरजही पडत नाही. मी एवढ्या करता तुम्हाला सांगते, ज्या वेळेला एखादी बाई आहे, लग्न ठरलंय तिचं, मुलगी लग्न झालं, तिचं नांदायला निघाली आणि मग ती मुलीची आई त्या मुलीच्या सासूकडे येते. काय म्हणतात त्या नात्याला? हा, विहिणीचं नातं, विहीणबाई. आणि मग त्या विहीणबाईच्या जवळ येते. विहीणबाई, आज माझी लेक नाही, हा, माझा जीव मी तुमच्या पदरात दिलाय. विहीणबाई, माझ्या लेकीला जपा, माझ्या लेकीला धुणं कसं धुवायचं माहीत नाही, भांडी कशी घासायची माहीत नाही, भाकरी कशा तापायच्या माहीत नाही, बाजार हाट कसा करायचा कळतच नाही, शेतात काम कसं करायचं माहीत नाही. मनातल्या मनात सासू म्हणली, मग हिला चालवलं कशाला? माहिती आहे तिला, मी किती आता पोरीची बाजू घेऊन बोलले तरी माझ्या पोरीला सासरी काम चुकणार नाही हे माहिती आहे तिच्या आईला. पण तरी सुद्धा तिची माया शांत बसत नाही. तसं देवाचं आहे. देवाला माहिती आहे नामदेवाला नेल्याशिवाय माऊली राहणार नाहीये, तरी नामदेवाची बाजू घेऊन देव बोलतोच आहे. माझ्या नामाला जपा. निघाले. विचार करायच्या तीर्थयात्रेत ज्ञान आणि नाम एकत्र झालो. काय ती तीर्थयात्रा झाली असेल, एवढी सुंदर यात्रा पूर्ण झाली. आणि यात्रा पूर्ण झाल्यानंतर दोघंही पंढरपुरात लवकर आले 8:45ला. लवकर आले 8:45ला. आणि जसं आले ताई, आल्याबरोबर सगळ्यांनी क्षेम कुशल विचारलं. पांडुरंग समोर आहे. सगळे सावता महाराज आहेत, त्या संत मांदियाळीत. हा, सगळे संत आहेत. चोकोबार आहेत, बहिणाबाई आहेत, सोयराबाई आहेत, नरहरी महाराज आहेत, या सगळ्या बंका महाराज आहेत. ते सगळे एकमेकाला सामोरे गेले. नामदेवरायाकडे पाहता पाहता सावता महाराजांना समाधी लागली, जशी आता तुम्हाला लागतीये. विचारलं, का तुम्ही का माझ्याकडे एकटक पाहतात, काय झालं तुम्हाला, का पाहताय? म्हणले, नामदेवराया, जसे तुम्ही जाताना होता तसे येताना मला दिसत नाही. हे सगळं नेमकं काय आहे? हे एवढं सगळं तुमच्या चेहऱ्यावरती मला अनन्य सुख बरसल्यासारखं दिसतं. याचं कारण नामदेवांनी सांगितलं, सावतोबा, याचं कारण आहे ज्ञानोबारायाच्या संगती सुखाचा परिणाम. का हो? पांडुरंगानं पाहिलं, नामया, अरे ज्ञानोबारायाचं तुला एवढं संगती सुख मिळालं, तुला एवढा आनंद वाटला, ज्ञानोबारायासारख्या वैष्णवाच्या सुखात एवढा आनंद वाटला, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, बोल तुला काय हवंय? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आणि कमी देवा कायनेनो, आणि कमी देवा कायने, जीव ओवाळून टाकावं. वा, सुंदर. महाराज म्हणतात एवढं सुख आहे माऊली, पांडुरंगात ज्ञानोबारायाच्या संगतीत एवढं सुख आहे, एवढं सुख आहे, एवढा आनंद आहे की आता देवा आणि कमी देवा काय नेनो,
मला आता काही मागण्याची इच्छाच उरली नाही. एवढं सुख ज्ञानोबाऱ्यासारख्या वैष्णवाच्या संगतीत मला मिळालंय. मला आणखी काय हवं असणार. आणि त्या सुखामध्ये गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. मी गातोय, मी नाचतोय, मी उड्या मारतोय. किती किती मोठा छंद असावा. छंद या विणेकरी बाबासारखा असावा, है ना. मला पाहून कोण हसतंय, कोण दात काढतंय, कोण बोटं दाखवतंय, कोण खिल्ली उडवतंय याचा विचारच नाही. मनाचा आनंद साधा भय भक्ती काढून नाही बढिया. लाज हा प्रकार जिथं सुटतो तिथं परमार्थ आहे, तिथं परमार्थ आहे. आणि तो परमार्थ असावा. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. लाज भय शंका मान या सगळ्याच्या पलीकडे जाऊ. त्यावेळेला खऱ्या परमार्थाचे आपण अधिकारी होणार आहात. आणि त्यावेळेला महाराज म्हणतायत हे पांडुरंगा आता सगळं 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 माझ्या मनासारखं झालंय. एकच कर. तू का म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे. माझं हे वैष्णवाचं ज्ञानोबाऱ्याचं नातं हे असंच सांभाळून ठेवण्याकरता तू सायासानं मला मदत कर. मला याच्या व्यतिरिक्त काही नको. आणि कमी देवा काय नेनो. मला ज्ञानोबाऱ्याच्या संगतीतलं सुख मोठं आहे, वैष्णवांच्या संगतीतलं सुख मोठं आहे. मला याच्या व्यतिरिक्त काही देऊ नको. मला फक्त एवढंच सुखात आनंदात वैष्णवाच्या संगतीत मला तू ठेवावं बस इतकीच इच्छा आहे. खूप काही बोलण्यासारखं आहे पण आता वेळ होऊन गेलेली आहे. अगदी 2 मिनटं करता अभंगाचा भावार्थ मी आपल्या पुढे मांडलेला आहे. हाताने टाळी मुखाने नाम अतिशय प्रेमानं आपल्याला भगवंताचं भजन करायचंय. पण समर्पणाच्या आणि शरणागतीच्या भावात एकदा हात उंच करावे. असंही नका करू अरे माझ्या कर्मा. अगदी मस्त. हा शाळेत करायचा ना बा जोरात. बघा आता शूटिंग घेतली जातीये. सगळ्यांनी मस्त टाळ्या वाजवायच्या. एक ठोबा रखवाई सगळ्यांना 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 धन्यवाद. कारण आज आम्ही असे पाहिजे आजच्या काळामध्ये आपण जेवढं देऊ एवढं कमी आहे. आज सगळी प्रजा एका वेगळ्या वळणावर आहे, एका वेगळ्या मार्गावर आहे. सगळ्यांना चांगलं माहिती आहे वटेंगे तो कटेंगे बस. आणि या मार्गावरती चालणारे आम्ही आहोत. आणि म्हणून त्या मार्गापासून दूर जायचं असेल, परास्त व्हायचं असेल, पुन्हा एकदा एकजुटीनं हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं असेल तर सुरुवात आमच्यापासून करावी लागेल. आणि आमचा आदर्श आहे राजा की ज्या राजानं जातीपातीत विभागायला नाही शिकवलं, ज्या राजानी 18 पगड जातीना आणि 12 बलुतेदारांना एक केलं. त्यामुळं आपण कुणाच्या बरोबर आहोत, आपण कुणाचे अनुयायी आहोत, आपण कुणाला पाठिंबा देतोय याचा विचार करा जरा. म्हणजे तळमळीने विनंती आहे. हा आपला विषय नाहीये पण धर्म कीर्तन यज्ञ देव हे सगळं राखायचं असेल ना तर माणसानी शान व्हा, सजग व्हा. आणि सजग होऊन जो धर्मा करता लढणार आहे, ज्याचं राजकारण धर्मा करता असेल, माझं नेहमी सांगणं आहे की तुम्ही इथे निवडून आल्यानंतर तुमच्या निवडणुकीनंतर तुमच्या मिरवणुकीमध्ये जे फिरणारे झेंडे आहेत ते कोणत्या जातीचे आहेत हे जे पहा आणि त्यांना मतदान करा. जर ते झेंडे भगवे असतील तर आनंद आहे, नसेल तर तुम्ही सुज्ञात. काय काय करतोय आम्ही, कुणासोबत आहोत आम्ही, फक्त पैसा करता. एका कवीने सांगितलं ताई, अरे पन्हाळ्याच्या किल्ल्यावर सीताफीनं
चकमा दिलात राजे तुम्ही सिद्धीला. पन्हाळ्याच्या किल्ल्यावर सितापीनं चकमा दिलात राजे तुम्ही त्या सिद्धीला. आज त्याच पन्हाळगडावरती तुमचेच मावळे नागवतायत, नाचवतायत, नाचवतायत कल्याणच्या सुभेदाराच्या सुनारा जुरूस. आणि मग वाटतं राजे, मग वाटतं तुम्ही यायला पाहिजे. तुमची याद येते, कधीतरी येते सरकारी कचेरीतल्या तसबिरीकडे पाहून. आणि मग करतो आम्ही नियोजन शिवजयंतीचं. पण घालतो आम्ही वाद. शिवरायांचा जन्मसाल 1627 का 1630. राजे हल्ली या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये तुम्ही 3 वेळा जन्माला येता. नशीब तुम्ही जन्माला आला होता की नाही याच्यावर अजून संभ्रम नाही तयार झाला. आणि मग राजे तुमची याद येते कधीतरी एखाद्या 4 चाकी गाडीवरती बघून मागं मोठ्या अक्षरात माणसं लिहितात, राजे तुम्ही पुन्हा जन्माला यावं. अहो राजे कशाला तुम्ही पुन्हा जन्माला आलात? तुम्ही गडकिल्ले घेण्याच्या पाठीमागे लागाल. राजे सध्या गडकिल्ले घेऊन उपयोग नाही. राजे तुम्हाला एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल. काळजीपूर्वक ऐका, तुम्हाला गडकिल्ले घेऊन उपयोग नाही. त्याकरता तुम्हाला एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता. आणि सुरक्षित मतदारसंघ शोधण्याकरता आधी तुम्हाला पक्षश्रेष्ठींच्या पाया पडावं लागलं असतं, नमावं लागलं असतं, झुकावं लागलं असतं, वाकावं लागलं असतं, गाडावं लागलं असतं, स्वीकारावं लागलं असतं. आणि राजे त्यागण्याच्या दरबारात मोठ्या पाणेदारपणे दरबार त्यागणारे तुम्ही पुन्हा पक्षश्रेष्ठींच्या पुढे झुकताल कसे, नमताल कसे, वागताल कसे? म्हणाल अरे नसला पक्ष म्हणू दे, लाचार म्हणून का जगू, लाचार म्हणून का जगू? राजे म्हणले अरे नसू देत नाही, मला गडकिल्ले घेता आले चालेल. माझा एखादा तरी तानाजी इथं असेल, माझा एखादा शिवा इथं असेल, माझा एखादा रायबा इथं असेल, अरे माझा नक्कीच एखादा जीवाभाऊचा सवंगडी इथं असेल. राजे आहे ना, आजही तानाजी आहे. राजे आजही तुम्ही आजच्या तानाजीला सांगाल, ताना तुला जायचंय, कोंडाणा कूच करायचंय. राज निघाल, राज कोंडाणा कूच करायचंय. ताना मेला तरी चालेल पण कोंडाण्यावरच हिरवा बसाल. उद्यापर्यंत जोपर्यंत तू खाली उतरवत नाही, भगवान चढवत नाही, तोपर्यंत तान्हा तुझं तोंड बघायचं नाही असं तुम्ही सांगाल राजे. पण आजचा ताना तुम्हाला पहिला प्रश्न विचारेल, पेट्या किती देणार? असेल तर बरं आहे, नाही तो पक्ष बदली. जमत असेल तर बोला, नाही तर नाही जमणार. राजे म्हणले अरे नसू देत माझा एखादा तानाजी, नसू देत माझा बाजी, नसू देत यातला कुणीतरी माझा. मी लढेल ना, मी मरेल ना. अरे मी माझी जान कुर्बान करून टाकेल इथल्या या सगळ्या माझ्या रयते करता, या सगळ्या लोकांकरता. राजे राहू द्यात, ती रयत तरी आता त्या लायकीची कुठं राहिली राजे? का राजे ती रयत तरी त्या लायकीची राहिली कुठं? कारण पैसे घेऊन देह विकणारी बाई आणि पैसे घेऊनच मत देणारी जनता, याच्यात तरी फरक उरलाय कुठं राजे? एवढे लाचार झालोय आम्ही. आम्हाला माल असेल तर आमचा ताल आहे, नाही तो सभ्य ताल आहे. म्हणून राजे एकटे येऊ नका. यायचं असेल तर आधी इथं माँसाहेब जिजाऊना सोबत घेऊन या, कारण इथला रिवाज आहे जोपर्यंत जिजाऊ सारखी आई इथं जन्माला येत नाही तोपर्यंत शिवाजी सारखा पुत्र पैदा होत नाही. आणि तो पुत्र ज्या वेळेला पैदा होईल त्यावेळेला या महाराष्ट्राचं नाव त्यावेळेला अरे इथल्या 5 छाया सुद्धा अशा स्वतःला गाडून घेतील, स्वतःला बर्बाद करून घेतील. फक्त शिवाजीराजा जन्माला येण्याची गरज आहे. आणि जसा तो जन्माला येईल आल्याबरोबर नजरेत तिच्या अंगार हे हा कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनी मारली हार. कौन जाएगा कौन लेके आएगा? कौन लेके आएगा मेरे सामने? बोलो कौन लेके आएगा वो चूहे को मेरे सामने, जिंदा या मुर्दा? ज्या वेळेला सगळ्यांच्या दरबाऱ्यांच्या मनाखाली आहे
शिवाजी राजाची कीर्ती हरियारी, शिवाजी राजाची कीर्ती हरियारी. साऱ्या साऱ्यांना पडला भारी, साऱ्या साऱ्यांना पडला भारी. कुणी मागायला काही नाही, कुणी पुढं काही नाही, माहिती आहे. अरे शिवाजी राजा हे काय रसायन आहे. अरे खाली खिल्लत पहनते हो, काम कुछ करते हुए नहीं बोल. त्यावेळेला आवाज झाला पावलांचा. कर 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 कर. आणि सगळे दरबारी यांच्या मनावळलं. कोण 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 तोच ज्यानं छत्रपती शिवाजीराजांचे वडील तीर्थरूप शहाजीराजे भोसले साहेब यांना बंगलोर शहरात अटक करून खंड काढली. तोच ज्यानं छत्रपती शिवाजीराजांचे ज्येष्ठ सावत्र बंधू थोरले संभाजीराजे यांची कर्नाटकात कनकगिरीत क्रूर हत्या करून टाकली. तोच मूर्तिपूजकांचा कर्दन काळ एक भटारणी का छोकरा नव त्याच अफजल खान. बोले छाती ठोकण शिवबाला टाकतो चिरडून, शिवबाला टाकतो चिरडून. हम जाएंगे, हम लेके आएंगे. कुछ जो है आपके सामने, आपके सामने जिंदा जिंदा या मुर्दा. हम जाएंगे जहां बना, हम जाएंगे. निघाला पंचवीस सैन्य कुठली ही बडी बेगम. आणि जसा निघाला 25,000 सैन्य दळ घेऊन त्याचं गोल्डन दळ बाह्य दळ, हा त्याचं गोल्डन दळ बाह्य दळ, त्याचं गोल्डन दळ बाह्य दळ. सैन्य फाटा ही बकळ अंगी कहा हत्तीचं बळ. पाहणारा कापे तळतळ, हे पाहणारा कापे तळतळ. आता काय होईल. आता माझ्या शिवाजीला चला 12 पाचछाया. अरे एका बाजूने निजाम, एका बाजूने सुलतान, अरे एका बाजूनं हे इंग्रज, एका बाजूनं पोर्तुगीज, एका बाजूनं डच, एका बाजूनं फ्रेंच, एका बाजूनं हे सगळे सिद्धी हबशी माझ्या राजांवरती तुटून पडले. अरे पण 12 पाचछाया, या 12 पाचछायांवरती निकराची पंजे फाड करणारा एकच वाघ जन्माला आला. तो वाघ आहे शिवाजी राजा. जाऊ मासाहेब पुढे झाले आणि मासाहेबांनी सांगितले, अरे आयुष्या समय या हिंदवी स्वराज्याकरता माझा पुत्र गेला तरी बेहतर, पण या भूमीचा स्वाभिमान कायम राहिला पाहिजे. या भूमीचा ज्यावेळेला ऐकलं सगळे कोट झाले. निघालंय सैन्य वादळासारखं, या अफजलाचं सैन्य. आणि ठरलं डोक्यामध्ये शक्कल आली, डोक्यामध्ये शक्कल. आणि त्या शक्लेनं ठरवलंय की आमने सामने एकमेकांच्या समोर 10 अंगरक्षकांच्या समवेत 10 अंगरक्षकांच्या समवेत ढळायचं. प्रतापगडाच्या पायथ्याशी दिवस ठरला 10 डिसेंबर 1659. वार गुरुवार, महिना मार्गशीर्ष, तिथी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी अधिक अष्टमी, वेळ दुपारची 12:30 अर्थात दुसऱ्या प्रहराची. आणि त्यावेळेला सगळं ठरल्याप्रमाणे वेळ जवळ आली. प्रतापगडच्या पायथ्याशी खान त्यासी नाही जाणीव शक्तीची, त्यासी नाही जाणीव युक्तीची. करीन काही कल्पना युक्तीची, जे राहायची करीन काही कल्पना युक्तीची. या प्रतापगडाच्या पायथ्याला भिडलाय, शामियाना पडलाय. आणि पडल्या बरोबर राजांनी या खाना करता बेटीसाठी छान उभारीला, बेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शमियाण्याला, नक्षीदार शमियाण्याला. त्या
शामियान्यात खन डौलत डुलत आला खन डौलत डुलत आला खन डौलत डुलत आला सय्यद म्हणला त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाना शिवबाच्या संगती महाना शिवबाच्या संगती महाना शिवबाच्या संगती महाना म्हणतात ना होता शिवा म्हणून वाचला शिवा राजांच्या सोबत शिवाय आणि जशी सगळी मंडळी जमा झाली हे सगळं युद्धाचं कौशल्य तयार झालं राजे त्यावेळेला दरडीच्या माग आहेत खान येतोय कसा खान चालतोय कसा खान बोलतोय कसा खानाची शस्त्र कशी खानाची सज्जता कशी खानाची पारख कशी खानाची माणसं कशी सगळं 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 महाराज निहाळत आहेत महाराज त्यावेळेला त्या पडद्याच्या माग आहेत आणि ज्या वेळेला वेळ घटिका पत्र बुडालं आणि जसं घटिका पत्र बुडालं निशाण झाली निशाण झाल्याबरोबर दरडीच्या आड त्या बाजे 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार छत्रपती शिवाजीराजे आस्ते कदम येताना जसं या अक्षरानं पाहिलं बाहेर आलो आओ शिवाजी राजे आओ हमारे गले लग जाओ कान हाक मारी तो हसरी कान हाक मारी तो हसरी जसं त्या शामियान्यामध्ये टाळ वाजवा टाळ चालू राहू दे कारण त्या शामियान्याच्या पुढे राजा आलेत राजाने या शामियान्यामध्ये प्रवेश केलाय आमने सामने झालेत या कानाला भाऊ पैलावलेत आणि पैलावलेल्या भाऊ मध्ये जसे राजे आले आणि राजाने आवाज दिलाय आणि जसे एकमेकाच्या मिठीमध्ये बद्ध झाले अहो मिठीमध्ये बद्ध झाल्याबरोबर कपट केलं या खानानं कपट केलंय अहो तशी मिठी आवडली आवडल्या बरोबर धगा केलाय मंडळी दगा केलाय या खानानं जसा खान आलाय त्याला मिठी मारली मिठी मारल्याबरोबर जशी मिठी आवडली गेली कपट केलंय कनदा विमान वाढाला कट्यारीचा वार त्याला केला चिलखता होता अंगाला खरखरा आवाज झाला पोटामध्ये बिछवापैकी केला वाघनखाचा मारा केला तर फाटलं पोटाला कानाचा घोटाळा बाहेर आला जिराहाजी बाहेर आला जिराहाजी प्रतापगडचे युद्ध रक्त सांडले पावन केला कृष्णेचा लाट लाविली गुलामीची हो वाट मराठेशाहीचा मांडला थाट मराठेशाहीचा मांडला थाट अहो ज्या वेळेला हा इतिहास घडला या महाराष्ट्राने या अफजल या नावाचा 32 दाताचा बोकड आई जिजाऊच्या चरणी जगदंबेच्या चरणी अर्पण केला ही बातमी कळली आणि अवघ्या महाराष्ट्रानं एक मुखाला आवाज दिलाय क्षत्रिय कुलवतंस तो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक गणपती हयपती भूपती श्रीमंत छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ की हर हर मुळात नाही हे रक्त धर्म रक्षक संभाजीराजांचं आहे
जिथं धर्म जन्माला आलाय, धर्मवीर जन्माला आलाय आणि जिथं धर्मवीरानं प्राण समर्पण केलेत हे रक्त त्या भूमीतलं आहे. हे वायाला कसं जाईल? आणि लाचार तर कधीच होणार नाही. आणि अशा रक्ताने आज ही सेवा आज आदरणीय कांचनताईंच्या माध्यमातून आज करता आली. किती द्यावे तेवढे धन्यवाद. बेलत गव्हाण ग्रामस्थांना कमी आहेत आणि म्हणून एवढी सुंदर सेवा सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी मंडळी, वेणेकरी, चोपदार बाबा आणि सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंग, सर्व माय भगिनी, पुरुष मंडळी सर्वांनी सुंदर साथ दिली. सर्वांचं ऋण या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करते. चुकला असेल, बुद्धीचे दोष योग्य असेल, माझ्या बाबांचे, माझ्या पतिदेवांचे, अपूर्वानंदजी महाराजांचे आशीर्वाद आज या निमित्तानं आपल्या पुढे व्यक्त करते. आदरणीय कांचनताईंना खूप धन्यवाद देते. भगवंतांनी त्यांची वाटचाल अशीच खूप मोठी करावी आणि महाराष्ट्राच्या पटलावर ताईचं नाव पोचवावं अशी विनंती या निमित्तानं भगवंताला, निवृत्तीनाथ दादांना या ठिकाणी करते. झालेली सेवा संत सोपानदेवांच्या, निवृत्तीनाथ दादांच्या आणि ज्ञानराजा आई मुक्ताईच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने, आदरणीय हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या मार्गदर्शनाने, समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह रोपे महोत्सव, या महोत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी तिसऱ्या दिवसाची सेवा ज्यांच्या मुखातनं आपण श्रवण केली त्या आदरणीय हरिभक्तपरायण शिवचरित्रकार, माझी जिवलग भगिनी, मैत्रीण असणाऱ्या, मला उभ्या महाराष्ट्रामध्ये मैत्रिणी फार कमी आहे, जास्त नाही आहेत, फार कमी आहेत. पण मी अभिमानाने सांगेल की मैत्रीण कुणाला म्हणावं तर आमच्या गीतांजली ताईंना मैत्रीण म्हणायला अभिमान वाटतो. कारण अभंग घेतल्यापासून तर कीर्तन संपेपर्यंत कीर्तन काय आहे, कीर्तनाचं स्वरूप कसं असावं हे आमच्या ताईंकडनं शिकावं. आणि खरंच जशी गीतांजली एक्सप्रेस आहेत तशीच आमची भगिनी एक्सप्रेस सारख्या बोलतात, इतक्या गोड बोलतात आणि अक्षरशः प्रत्येक शब्दाला अंगावर क्षहारे उभे राहत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांच्या मुखातनं ऐकायला आनंद वाटतो त्या आमच्या गीतांजली ताई आहेत. नाही तर बऱ्याचदा मी छत्रपतींवर बोलताना बऱ्याच लोकांना बघितलं, ते असे बोलताय जसे काही घरामध्ये भांडण चाललंय. बोलणं देखील असंच असावं. ज्या वेळेला राजमाता जिजाऊ आईसाहेबांचं नाव घेतलं जातं, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, तेव्हा प्रत्येक हिंदूच्या अंगावर क्षहारे उभे राहिले पाहिजेत असं वक्तव्य जर कुणाचं असेल तर माझ्या गीतांजली ताईंचं आहे. फार गोड असं कीर्तन ताईंनी या ठिकाणी समर्पित केलं. समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी आदरणीय हरिभक्तपरायण गीतांजली ताई झेंडे उर्फ कुलकर्णी त्यांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. खरं पाहायला गेलं तर मी नेहमी सांगत असते, एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हातभार असतो, पण आम्ही महिला कीर्तनकार जेव्हा फिरत असतो तेव्हा आमच्या पाठीशी मात्र आदराने भाऊजींचा हातभार आहेत असं म्हणायला हरकत नाही.
ते देखील भागवताचार्य आहेत, हरिभक्त परायण आहेत. तुम्ही बघितलं नर्मदा परिक्रमा देखील त्यांच्याकडून घडलेल्या आहेत. असे असणारे आमचे देवेंद्र भाऊजी कुलकर्णी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. भाऊजींनी या ठिकाणी ताईंना घेऊन आलेत म्हणून त्यांचंही समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. तसंच ग्रामस्थांच्या वतीने ताईंचा सत्कार होणं या ठिकाणी गरजेचं आहे. ताईंचा सत्कार करण्याकरता मी ज्यांना व्यासपीठावर बोलवते त्यांनी या ठिकाणी यावं. कातोरे मावशी आहेत, विमलताई आहेत, पाळदे, त्याच पद्धतीनं मंदा उकार्डे.